हाय फ्रेंड्स, चला आता आज आपण तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो पहा. आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं असेल आज आपण स्टडी करायचं पार्ट टाईप ऑफ रिॲक्शन. आता टाईप ऑफ रिॲक्शन स्टडी करण्याच्या अगोदर हा जो टॉपिक आहे पहा, बऱ्याच प्रमाणात थोडासा डिफिकल्ट वाटतो पहा. का डिफिकल्ट वाटतो? का रिॲक्शन अंडरस्टँड होत नाही, रिॲक्शन सोडवता येत नाही, रिॲक्शन सॉल्व्ह करता येत नाही. का करता येत नाही? कारण रिॲक्शन जे मूळ बेसिक असतं पहा ते आपल्याला माहिती नसतं पहा. आता म्हणजे नेमकं काय, तर रिॲक्शन समजण्यासाठी अगोदर महत्त्वाचा कन्सेप्ट आहे पहा बॉन्ड क्लिवेज किंवा बॉन्ड ब्रेकिंग आपण त्याला म्हणतो पहा. आता ब्रेकिंगमध्ये दोन टाईप असतात. कोणकोणते असतात? पहिला असतो पहा हेटेरोलायटिक बॉन्ड फ्युजन आणि सेकंड असतो पहा होमोलायटिक बॉन्ड फ्युजन. एकदा का बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस समजली तर आपल्या रिॲक्शन अंडरस्टँड होतात, प्रॉपर तर समजतात. आता टाईप ऑफ रिॲक्शनमध्ये कोणकोणत्या रिॲक्शन आपल्याला स्टडी करायच्या चला बघूया. पहिली रिॲक्शन असणार आहे पहा ॲडिशन रिॲक्शन. सिमिलरली याप्रमाणे इलिमिनेशन, सबस्टिट्यूशन, देन कंडेन्सेशन, अजून एक असते पहा रिअरेंजमेंट रिॲक्शन. या ज्या बेसिक रिॲक्शन तर त्या आपल्याला समजल्या तर इथून पुढे ऑर्गॅनिक जो सिलेबस आहे पहा तो आपल्याला इझिली कळू शकतो, रिॲक्शन इझिली अंडरस्टँड होऊ शकतात पहा. पण त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पहा की बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मेशन हा जो कन्सेप्ट आहे हा आपल्याला समजला पाहिजे. का रिॲक्शनमध्ये बॉन्ड कसे डिकम्पोज होतात, नवीन बॉन्ड कसे फॉर्म होतात, एकदा ते समजलं, ते इक्वेशन रुळून आलं, ते इक्वेशन समजलं की मग मात्र रिॲक्शन काय होतात तर इझी होतात पहा. तर आज आपला हा टॉपिक स्टडी करायचा पहा. त्यासाठी अगोदर एक काम करा, ते टॉपिकला आपण हेडिंग दिले पहा ते एकदा ड्रॉ करून घ्या म्हणजे आपण टॉपिकला सुरुवात करू. चला टॉपिक तुमचा ड्रॉ करून झाला असेल तर पुढे जाऊयात. ठीक आहे, आता आपल्यासमोर हा पहिला टॉपिक आहे पहा हेटेरोलायटिक बॉन्ड फ्युजन. आता लक्षात घ्या हेटेरोलायटिक बॉन्ड फ्युजनमध्ये जो आपण ॲरो यूज करतो तो ॲरो आपण इंडिकेट करतो पहा की कुठला कंपाऊंड हा इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे, कुठला कंपाऊंड इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार आहे. ज्यावेळेस याप्रमाणे आपण एक फुल ॲरो दाखवतो तो ॲरो इंडिकेट करतो पहा का ॲरोचं हेड ज्या एलिमेंटकडे असेल तो कंपाऊंड इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि जो कंपाऊंड इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो त्या एलिमेंटवर चार्ज हा निगेटिव्ह तयार होतो. आणि ज्या कंपाऊंडकडे ॲरोचं टेल असेल पहा तो कंपाऊंड इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि जो कंपाऊंड इलेक्ट्रॉन डोनेट करतो किंवा जो इलेक्ट्रॉन डोनर असतो तो चार्ज काय फॉर्म करतो तर पॉझिटिव्ह फॉर्म करतो. आता फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर जनरल रिॲक्शन पहा, याप्रमाणे ए आणि बी असे दोन एलिमेंट दाखवलेत पहा आणि या दोन एलिमेंटमध्ये सिंगल बॉन्ड दाखवा. आपल्याला काय करायचं आहे, या दोन एलिमेंटमधला हा जो सिंगल बॉन्ड हा ब्रेक करायचा आहे आणि तो ब्रेक करण्यासाठी याप्रमाणे फुल ॲरो दाखवायचा. आता लक्षात घ्या आत्ता सांगितल्याप्रमाणे याप्रमाणे जर आपण फुल ॲरो दाखवला तर काय इंडिकेट होईल तर ज्या कंपाऊंडकडे ॲरोचं हेड प्रेझेंट आहे तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे, जो ॲक्सेप्टर आहे त्यावर चार्ज निगेटिव्ह तयार होईल. आणि ज्या एलिमेंटकडे ॲरोचं लक्षात घ्या टेल हा पोर्शन असेल पहा तो कंपाऊंड इलेक्ट्रॉन डोनर आहे, जो कंपाऊंड इलेक्ट्रॉन डोनेट करतो तो चार्ज काय फॉर्म करत असतो तर पॉझिटिव्ह फॉर्म करतो. आता याप्रमाणे ॲरो दाखवला आहे तर काय होणार आहे का ए आणि बी या कंपाऊंडमधला हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक झालेला आहे. आता बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ए आणि बी या दोन एलिमेंटचं सेपरेशन झालेलं आहे. आता एक बॉन्ड ब्रेक केला म्हणजे दोन चार्ज तयार होणार आहे. ॲक्सेप्टर कंपाऊंड चार्ज निगेटिव्ह तयार करणार आहे आणि डोनर कंपाऊंड हा चार्ज काय फॉर्म करणार आहे तर पॉझिटिव्ह फॉर्म करणार आहे. थोडक्यात एक बॉन्ड ब्रेक केला तर आपण दोन आयनचं सेपरेशन करतो, दोन इलेक्ट्रॉनचं सेपरेशन करतो. डोनर कंपाऊंड हा ऑलवेज चार्ज पॉझिटिव्ह फॉर्म करत असतो आणि ॲक्सेप्टर कंपाऊंड हा चार्ज ऑलवेज निगेटिव्ह फॉर्म करत असतो. तर ही बारा गोष्टी तुमच्या लक्षात आली की या ठिकाणी एक सिंगल बॉन्ड ब्रेक झाला तर दोन आयन तयार होतात. हे लक्षात आलं तुमच्या? त्याला घ्या पटकन ड्रॉ करून याला म्हणजे आपण नेक्स्ट टाईप घेऊया. ठीक आहे, एक्झाम्पल लिहून देत असेल तर पुढे जाऊया. आता लक्षात घ्या अगदी आपण सेम कंपाऊंड घेतला पहा, हा कंपाऊंड ए असेल, हा कंपाऊंड बी असेल, यांच्यामध्ये आपण एक सिंगल बॉन्ड ब्रेक करून घेतला. बॉन्ड ब्रेक केल्यानंतर इंडिकेट होईल पहा हा जो ब्रोमिन आहे हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे. ब्रोमिन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो म्हणून ब्रोमिनवर चार्ज हा काय तयार होऊन जाईल तर निगेटिव्ह तयार होऊन जाईल. आता इंडिकेट होईल पहा का ॲरोचं टेल या मिथिल कार्बनकडे आहे म्हणजे CH3 कार्बनकडे आहे, तर CH3 कार्बन हा इलेक्ट्रॉन डोनर आहे म्हणजे त्यावर चार्ज काय तयार होऊन जाईल तर पॉझिटिव्ह तयार होऊन जाईल पहा. म्हणजे थोडक्यात काय इलेक्ट्रॉन डोनेट केले की चार्ज पॉझिटिव्ह तयार होतो आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले की चार्ज निगेटिव्ह तयार होतो. आलं लक्षात ठेवून घ्या. चला हे पण एक्झाम्पल ड्रॉ करून घेऊयात. देन आपण सेकंड टाईप होऊयात पहा होमोलायसिस किंवा ज्याला आपण फ्री रॅडिकल मेकॅनिझम म्हणतो पहा. चला अगोदर हे ड्रॉ करून घ्या पटकन. केले ड्रॉ, जाऊयात पुढे. ओके ठीक आहे. तर सेकंड टाईप पहा होमोलायटिक बॉन्ड फ्युजन. होमोलायटिक बॉन्ड फ्युजनमध्ये आपण जे ॲरो यूज करतो ते हाफ ॲरो असतात पहा. म्हणजे काय
हे जे इक्वेशन आहे पहा, ए आणि बी मध्ये सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे. एक सिंगल बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन असतात. आता आपल्याला काय करायचं, या 2 इलेक्ट्रॉनचं सेपरेशन करायचं, बरोबर. आता सेपरेशन करण्यासाठी काय करावं लागेल, हा जो ॲरो आहे हा आपला ब्रेक करून घ्यावा लागेल. आता हा जो बॉन्ड आहे हा ब्रेक करण्यासाठी आपण जे ॲरो वापरायचे ते कम्प्लिटली हाफ ॲरो वापरायचे. लक्षात घ्या, ॲरोमध्ये फरक आहे. हेटेरोलायटिकमध्ये आपण याप्रमाणे फुल ॲरो दाखवतो आणि होमोलायटिक बॉन्ड फ्युजनमध्ये आपण याप्रमाणे हाफ ॲरो दाखवतो. याला आपण फ्री शोक पण म्हणतो. आता याप्रमाणे ॲरो दाखवायचा अर्थ काय होतो, ते या ठिकाणी एक सिंगल बॉन्ड हा ब्रेक होणार आहे आणि हा ब्रेक झाल्यानंतर त्यांच्याकडे असणारे इलेक्ट्रॉन हे काय होणार आहेत, इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. म्हणजे काय, तर याप्रमाणे ॲरो दाखवलं म्हणजे ए कंपाऊंड आणि बी कंपाऊंड यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड ब्रेक होईल आणि इलेक्ट्रॉनचं सेपरेशन सारखं होईल, सिमिलर होईल. म्हणजे काय, तर एचा इलेक्ट्रॉन ए कडे येऊन जाईल, बीचा इलेक्ट्रॉन बी कडे जाईल. आता जे इलेक्ट्रॉन फॉर्म झाले पहा ते आपण डॉटने दाखवतो पहा. या डॉटला आपण म्हणतो पहा फ्री रॅडिकल्स. फ्री रॅडिकल्स म्हणजे दोन टाईप आहेत पहा. फुल ॲरो दाखवत आपण त्याला हेटेरोलायटिक बॉन्ड फ्युजन म्हणतो आणि आपण हाफ ॲरो यूज केला आपण काय म्हणतो, होमोलायटिक बॉन्ड फ्युजन म्हणतो. लक्षात आले, दोन्हीमधला फरक समजलाय का. ज्यावेळेस आपण होमोलायटिक बॉन्ड फ्युजन दाखवतो त्यावेळेस आपण ॲरो जो वापरतो पहा, तो ॲरो कसा असतो, आता हाफ ॲरो असतो पहा. त्याला आपण फ्री शूक पण म्हणू शकतो पहा. अगदी फ्री शूक सारखा दिसणार तो ॲरो आहे पहा. याप्रमाणे इलेक्ट्रॉन इक्वली काय होतात, तर डिस्ट्रीब्यूट होतात. म्हणजे बॉन्ड ब्रेकिंगचे दोनच टाईप आहेत, एक म्हणजे हेटेरोलायटिक आणि सेकंड म्हणजे होमोलायटिक. होमोलायटिक फ्युजन आपण यूज केलं तर रॅडिकलचं सेपरेशन होतं, इलेक्ट्रॉनचं सेपरेशन होतं. आणि आपण हेटेरोलायटिक बॉन्ड फ्युजन दाखवतो त्या ठिकाणी आयनचं सेपरेशन होतं, कॅटायन किंवा ॲनायन तयार होतात. लक्षात आला कन्सेप्ट तुमच्या. तर हा कन्सेप्ट समजला असेल तर आपण पुढे जाऊया पाहता. आता आपला ॲक्च्युअल टॉपिक स्टडी करायला पार्ट टाईप ऑफ रिएक्शन. त्यातला पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे काय असणार आहे, ॲडिशन रिएक्शन असणार आहे. पण त्या अगोदर ही रिएक्शन ड्रॉ करून घ्या. झाले सगळ्यांचं ड्रॉ करून व्यवस्थित, जाऊयात पुढे. ओके, चला तर मग आपला पहिला टॉपिक सुरू करत पहा. त्या टॉपिकचं नाव आहे पहा ॲडिशन रिएक्शन. आता ॲडिशन रिएक्शन दाखवण्यासाठी ॲडिशन रिएक्शन कुठे परफॉर्म होतात, तर ज्या ठिकाणी अनसॅच्युरेशन म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी मल्टिपल बॉन्ड नाही आहे, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड. आता आपल्यासमोर एक एक्झाम्पल आहे पहा. या ठिकाणी दिला का कार्बन कार्बन डबल बॉन्ड, दोनच कार्बन प्रेझेंट, याला आपण इथिन म्हणतो किंवा कॉमन नेममध्ये आपल्याला इथिलीन म्हणू शकतो. आता या कंपाऊंडमध्ये आपल्याला कशी ॲडिशन दाखवायची, तर HBrची ॲडिशन दाखवायची पहा. पण एक ॲडिशनचं बेसिक असतं पहा. की ॲडिशन दाखवण्याच्या अगोदर दिलेला जो रिएजंट आहे पहा हा आपला डिसोसिएट करावा लागेल पहा. म्हणजे यांच्यामध्ये हा जो सिंगल बॉन्ड आहे हा ब्रेक करून घ्यावा लागेल. आता हा ब्रेक करण्यासाठी आपण फुल ॲरो वापरला पहा. याचा अर्थ काय होईल, का ब्रोमिन हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो त्यावर चार्ज निगेटिव्ह तयार होईल, हायड्रोजन हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो यावर चार्ज पॉझिटिव्ह तयार होईल. आपला ॲड करताना अगोदर न्यूक्लियोफाइल ॲड करायचा आहे. ज्या इलेक्ट्रॉन चार्ज निगेटिव्ह असतो त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियोफाइल म्हणतो. आपण काय करूया, हा जो ब्रोमिन आहे का ज्यावर चार्ज निगेटिव्ह आहे हा ब्रोमिन घेऊया आणि या ब्रोमिनला आपण कार्बन नंबर 1 वरती ॲड करूया. आता लक्षात घ्या, ब्रोमिन हा आपण कुठे केला आहे, 1 नंबरच्या कार्बनमध्ये ॲड केला. आता ब्रोमिन ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला रेझोनन्स पुश करायचा. आपलं इमॅजिन करायचं की अल्किनकडे जे 2 डबल बॉन्ड आहेत पहा किंवा तो डबल बॉन्ड आहे पहा, त्याकडे 2 बॉन्ड आहेत, पैकी 2 बॉन्ड म्हणजे थोडक्यात 2 हायड्रोजन आहे असं आपलं इमॅजिन करायचं. म्हणजे काय, तर जर आपण ब्रोमिनला ॲड केलं 1 नंबरच्या कार्बनवर तर रिमेनिंग हायड्रोजन H+ आहे हा आपल्याला कुठे ॲड करायचा, तर 2 नंबरच्या कार्बनवर. क्लिअर. आता चेंजेस आपण पाहिजे का 2 नंबरच्या कार्बनवर हा जो H+ आयन आहे हा जो हायड्रोजन आहे हा ॲड होणार पहा 2 नंबरच्या कार्बनवर. आता 2 नंबरच्या कार्बनवर काय प्रेझेंट आहे, तर 2 नंबरच्या कार्बनवर CH2 प्रेझेंट आहे, बरोबर. जर आपण हा हायड्रोजन ॲड केला किंवा आपण इमॅजिन केलं की 2 बॉन्ड म्हणजे 2 हायड्रोजन आहे पैकी आपण एक हायड्रोजन हा ॲड केला 2 नंबरच्या कार्बनवर, तर या ठिकाणी हायड्रोजन ॲड केल्यानंतर CH2 चं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, तर CH3 मध्ये होणार आहे पहा. देन आपण पाहू शकतो की 2 बॉन्ड मधला एक बॉन्ड ब्रेक झालाय म्हणजे एकच रिमेनिंग आहे. म्हणजे थोडक्यात डबल बॉन्डचं कन्व्हर्जन हे सिंगल बॉन्ड मध्ये होऊन जाईल पहा. आता 1 नंबरच्या कार्बनवर अगेन CH2 प्रेझेंट आहे पण इंडिकेट होऊन जाईल पहा या ठिकाणी काय 1 नंबरच्या कार्बनवर आपण काय ॲड केलाय, हा ब्रोमिन ॲड केला पहा. याप्रमाणे ॲरो दाखवला, हा ॲरो काय इंडिकेट करतो की ब्रोमिन मध्ये आणि पहिल्या कार्बन मध्ये काय झाले, इलेक्ट्रॉन शेअर झाले आणि इलेक्ट्रॉन शेअर झाले तर एक काय तयार होतो, नवीन बॉन्ड तयार होतो. म्हणजे थोडक्यात ब्रोमिन मध्ये आणि हा 1 नंबरचा कार्बन यांच्यामध्ये एक सिंगल बॉन्ड तयार होईल पहा. आणि याप्रमाणे हा आपला फायनल प्रोडक्ट तयार होईल पहा. आता या कंपाऊंड आपण नॉमिनल प्रोव्हाइड करू शकतो पहा. या कंपाऊंड आपण म्हणू शकतो पहा इथिल ब्रोमाइड आणि इंडिकेट होऊन जाईल पहा की याप्रमाणे आपण अनसॅच्युरेशनचं कन्व्हर्जन सॅच्युरेशन मध्ये केलंय, डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये करून घेतलंय.
इंडिकेट काय होत आहे, तर हा जो रिएजंट होता पूर्ण HBr आपण याला ऍड केलं पहा. कुठे काय ऍड केलं, आपण ब्रोमिनला ऍड केलं पहा 1 नंबरच्या कार्बनवर, हायड्रोजनला ऍड केलं 2 नंबरच्या कार्बनवर. ऍडिशन केल्यानंतर आपण डबल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये दाखवलं, तर सिंगल बॉन्डमध्ये दाखवलं. मग हे आपल्या डोक्यात ठेवायचं पहा की ऍडिशन रिएक्शन मध्ये अनसॅच्युरेशनचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, सॅच्युरेशन मध्ये. डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये होत असतं. लक्षात आलं तुम्हाला ऍडिशन रिएक्शन कशी परफॉर्म होते. घ्या पटकन ड्रॉ करून आपण सेकंड एक्झाम्पल. ठीक आहे, इक्वेशन कंप्लीट केलं असेल तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल जाऊयात. चला तर या एक्झाम्पलमध्ये आपला एक रूल स्टडी करायला पहा की जर कंपाऊंड हा अनसिमेट्रिकल अल्केन असेल, म्हणजे काय की डबल बॉन्डच्या साईडला 2 वेगवेगळे ग्रुप असतील तर आपण अनसिमेट्रिकल कंपाऊंड म्हणतो. अशा कंपाऊंडमध्ये आपण काय करायचं, HBrचे ॲडिशन दाखवायचं. त्यासाठी एक रूल आहे पहा, त्या रूल आपण म्हणतो पहा अँटी मार्कोनिकॉफ रूल. ते HBr हा कंपाऊंड अँटी मार्कोनिकॉफ म्हणजे पॅरॉक्साईड इफेक्ट दाखवतो. पण त्यासाठी रिएक्शनमध्ये काय पाहिजे, कॅटलिस्ट पाहिजे पहा पॅरॉक्साईड. हा जो आपला कंपाऊंड दिला पहा H2O2 आहे, हा कॅटलिस्ट आहे, त्याला आपण हायड्रोजन पॅरॉक्साईड म्हणतो. या रूलचं काम काय आहे, तर अगोदर दिलेला HBr हा डिसोसिएट करून घेतो, म्हणजे यांच्यामध्ये बॉन्ड ब्रेक करून घ्या. यांच्यात बॉन्ड ब्रेक झाला की याप्रमाणे 2 वेगवेगळे आयन तयार होते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ज्या कंपाऊंडवर चार्ज निगेटिव्ह आहे त्या कंपाऊंडला आपल्याला ऍड करायचं. मग हा रूल काय सांगतो की जिथे अनसॅच्युरेशन आहे तिथे रिएक्शन लागतो. या 2 कार्बनमध्ये ज्या कार्बनकडे हायड्रोजनची संख्या जास्त असेल, आता कार्बन नंबर 1 आणि 2 मध्ये हायड्रोजनची संख्या कोणाकडे जास्त आहे, तर कार्बन नंबर 1 कडे जास्त आहे. मग कार्बन नंबर 1 वर ब्रोमिनला ऍड करा. क्लिअर. देन 2 बॉन्ड 2 हायड्रोजन इमॅजिन करा आणि त्यानंतर हा जो रिमेनिंग हायड्रोजन आहे हा कार्बन नंबर 2 वरती ऍड करून द्या. याप्रमाणे हा कंप्लीट HBr ऍड होईल. आता ऍड झाल्यानंतर होणारे चेंजेस काय चेंजेस होतील, तर हा CH3 ॲज इट इज पहा 3 नंबर कार्बन. 2 नंबर कार्बन चेक करा, तर 2 नंबरच्या कार्बनकडे CH प्रेझेंट होता, बरोबर. आता हा हायड्रोजन यामध्ये ऍड झाल्यामुळे CH चं कन्व्हर्जन CH2 मध्ये होऊन जाईल. रेझोनन्स पुश केल्यामुळे डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होऊन जाईल, बरोबर. कार्बन नंबर 1 वर हा CH2 प्रेझेंट आहे आणि त्यानंतर हा जो ब्रोमिन हा आपण ऍड केला 1 नंबरच्या कार्बनवर, म्हणजे काय होईल, कार्बन नंबर 1 आणि ब्रोमिन यांच्यामध्ये एक सिंगल बॉन्ड तयार होऊन जाईल. यामुळे हा कंपाऊंड तयार होईल पहा 1 ब्रोमो प्रोपेन. म्हणजे क्लिअरली इंडिकेट होऊन जाईल पहा की कंपाऊंड जर अनसिमेट्रिकल अल्केन असेल आणि त्यामध्ये आपण HBrचे ॲडिशन दाखवले, कॅटलिस्ट हा आपला H2O2 दिला म्हणजे पॅरॉक्साईड दिला, तर हा कंपाऊंड कोणता रूल फॉलो करतो, अँटी मार्कोनिकॉफ. म्हणजे थोडक्यात काय केलं आपण, HBrची ॲडिशन दाखवली पहा. जिथे हायड्रोजन जास्त आहे तिथे आपण ब्रोमिनला ॲड केलं आणि जो हायड्रोजन होता रिमेनिंग आपण कुठे ॲड केला, 2 नंबरच्या कार्बनला ॲड केला. ॲड केल्यानंतर परत चेक करा की या ठिकाणी आपण डबल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये करून घेतलंय, तर सिंगल बॉन्डमध्ये करून घेतलं. आलं त्या लक्षामध्ये घ्या पटकन रिबन ड्रॉ करून. चला तर नेक्स्ट एक्झाम्पल जाऊया. कंपाऊंड सेम आहे, एक्झाम्पल सेम आहे. कंपाऊंड हा प्रोपेनच आहे, अनसिमेट्रिकल अल्केन आहे. आता या ठिकाणी आपला रिएजंट प्रोव्हाइड केले पाय HBr HCl HR. आता या ठिकाणी कुठलाही कॅटलिस्ट आपल्याला दिलेला नाही पाय, H2O2 किंवा पॅरॉक्साईड दिलेला नाही. अशा कंडिशनमध्ये हा कोणता रूल फॉलो करतो, तर मार्कोनिकॉफ रूल फॉलो करतो. आता हा रूल काय सांगतो की अगोदर या कंपाऊंडमधला बॉन्ड ब्रेक करून घ्या. ज्या कंपाऊंडचा चार्ज निगेटिव्ह आहे त्या कंपाऊंडला आपण अगोदर ऍड करायचं, त्याला आपण न्यूक्लियोफाइल म्हणतो. न्यूक्लियोफाइल कुठे ऍड करायचा, तर कार्बन नंबर 1 आणि 2 मध्ये रिएक्शन होणार, बरोबर. इथे अनसॅच्युरेशन आहे, इथे आपला हा कंपाऊंड ऍड करायचा. पण ऍड करताना रूल सांगतो की ब्रोमिनला आता अशा कार्बन ऍड करा तर त्या कार्बनवर हायड्रोजनची संख्या कमी पाहिजे. क्लिअर. मग या ठिकाणी कार्बन नंबर 1 आणि 2 मध्ये हायड्रोजनची संख्या कोणाकडे कमी आहे, तर 2 नंबर कार्बनकडे कमी. म्हणजे हा जो ब्रोमिन आहे हा ऍड होईल 2 नंबरच्या कार्बन. अगेन आपण इमेजिन करायचं तर 2 बॉन्ड म्हणजे 2 हायड्रोजन आहेत, पैकी एक हायड्रोजन आपला ऍड करायचा 1 नंबरच्या कार्बन. आता याप्रमाणे चेंजेस काय होतील चेक करा. 3 नंबर कार्बन हा ॲज इट इज आहे. आता आपण ॲडिशन दाखवले पहा 2 नंबरच्या कार्बन. 2 नंबरच्या कार्बन आपण काय ऍड केला, तर ब्रोमिन ऍड केला. म्हणजे ब्रोमिन मध्ये आणि कार्बन नंबर 2 यांच्यामध्ये हा एक सिंगल बॉन्ड तयार होऊन जाईल. देन आपण रेझोनन्स पुश केले, बॉन्ड ब्रेक केला म्हणजे डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होऊन जाईल. कार्बन नंबर 1 वर CH2 होता. आता हा जो रिमेनिंग H+ आहे ना यामध्ये ऍड होणार आहे. ऍड झाला तर CH2 चं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, तर CH3 मध्ये होणार आहे. म्हणजे याप्रमाणे हा मार्कोनिकॉफ रूल फॉलो होईल पहा आणि कंपाऊंड हा सेकंडरी अल्किल तयार होईल पहा. या कंपाऊंड आपण म्हणू शकतो पहा 2 ब्रोमो प्रोपेन. 2 ब्रोमो प्रोपेन
या आपण कोण रिएक्शन दाखवू शकतो, ज्याप्रमाणे आपण HBr ऍडिशन दाखवले त्याप्रमाणे HCl आपण ऍड होऊ शकतो आणि हायड्रोजन आयोड आपण काय होऊ शकतो, ऍड होऊ शकतो. बेसिकली आपण ऍडिशन करून काय केलंय, हायड्रोजन आयोडचे ऍडिशन करून अनसॅच्युरेशनचं कन्वर्जन कशामध्ये करून घेतलंय, तर सॅच्युरेशन मध्ये करून घेतलं. फक्त ऍडिशन दाखवण्यासाठी आपण न्यूक्लियोफाइल तयार केला आणि न्यूक्लियोफाइलचे आपण ऍडिशन दाखवलं. त्यासोबत जो रिमेनिंग H+ आयन होता पाहत त्याला पण आपण ऍड केले. क्लिअर आहे? समजलं मला ऍडिशन रिएक्शन कशी परफॉर्म होते. चला घ्या पटकन ड्रॉ करून.